गौरवाचं, त्यामध्ये मी काय वाटा उचलू शकतो तेच महत्त्वाचं. लोकसभा निवडणूक जी झाली होती साधारण मला वाटतं 7 टप्प्यांमध्ये ती झाली होती. पहिल्याच टप्प्यामध्ये चंद्रपूर आणि तो सगळा भाग होता. 19 बरोबर, 19 एप्रिलला झाली पहिला बरोबर. टप्पा. त्यानंतर असं म्हटलं गेलं की काही लोकांकडून की तुमचा टप्पा झाला आणि निवडणूक चालू असताना तुम्ही पिकनिकला गेलात असं 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 म्हटलं असं गेलं. कोणी म्हणालं माहीत नाही, पण पिकनिक नव्हती, माझ्या मुलीचा वाढदिवस होता. तर आम्ही 3 दिवस मुलीच्या वाढदिवसाच्या वेळी गेलो होतो. पण जिथं सभा घेण्यासाठी मग निमंत्रित केलं, त्या प्रत्येक ठिकाणी सभा मी घेतली. जिथं निमंत्रण नसेल तिथं जाऊन जबरदस्तीने मी सभा देऊ शकणार नाही. माझा स्वभाव आहे, पक्षाचे कार्यक्रम असेल तर मी नियमितपणे करतो, पण त्यासाठी निमंत्रण दिल्याशिवाय सभा कशा घेता येईल. जिथं मग निमंत्रण दिलं त्या ठिकाणी मी जाऊन सभा घेते का. फक्त 3 दिवस मुलींच्या वाढदिवसाच्या वेळी गेलो. हां, आता हा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला ते कदाचित मग स्पर्धक समजत असतील तर माहीत नाही. मधल्या काही